हॅलो गाईज, तर आज आम्ही चाललेलो आहे शेतात. तर हे पहा आमची मनी पण चाललेली आहे. ये 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 चल म्हणू ये. हे बघा आमची मनी, ही आमची पंढरी आहे बघा. ही त्याला चारण्यासाठी आम्ही रानात चाललेलो आहे. हाय, तर पाहू शकता मंडळी. हॅलो गाईज, ऐक बा चाल. हॅलो गाईज, तर आज आलो आहे आम्ही शेतामध्ये रानात. जनावर शेळी आणि गाई चारण्यासाठी. तर हे पाहू शकता आमची मनू पण आलेली आहे. चल चल म्हणू चल. हे पहा कशी पळती. साई आणि नूतन त्यांना शाळेला सुट्टी आहे. शनिवार असल्यामुळे, रविवार असल्यामुळे शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे शाळेला सुट्टी आहे. आणि आता ती ऐक पुढं बघून चल, गाड्या आलेत. रस्ता डांबरी चालू असल्यामुळे सारख्या गाड्यांची वाहतूक असते, त्याच्यामुळे जनावरे बिलगतात चलण्यास. चल 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 हाईक हाईक. आमची पंढरी खूप गरीब आहे. ती कोण लहान मुलांनाही मारत नाही. तर हे पानूतनी तिला कसं चालवलंय तरी पण ती घाबरते रोडला चालण्यासाठी. तिला असं झाले मी केव्हा एकदा हे हिरवा चारा खाईल. तिला आजपर्यंत घरीच बांधून चारा घालत होतो. हाईक, तिचं मनच आवरत नाही बघा. हे पहा, हे 2 करड आहेत अजून पाठीच येत्या, छोटी छोटीच आहे. तर हे पहा, रानाला किती शेतामध्ये खूप सारा असा चारा झालेला आहे. गाईचं मन तर असं तिला किती छान वाटत असेल ना. आज पहिल्यांदाच रानामध्ये चरण्यासाठी आणलेलं आहे त्यांना. हाईक, चलत पण नाही ती, तिला थांबावंच वाटतंय. नूतन, ती साईने काय काय धरले ग हातात? तशा करडांची नावं सांग ना त्यांच्या. हा, डाव्या हातात ती तांबडी आहे आणि ही पांढरी नाही, ती बांडी आहे ती. चला पटापट चला. हाईक. हे पहा, रस आम्ही आता पिशवीत मुलांसाठी खाणं वगैरे घेऊन आलेलो आहे. तर हे पहा, रानामध्ये खूप सारा चारा झालेला आहे आणि आता जनावरांचं खाण्याचं काय मन तृप्त होईल तर तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच. आता मी रोज दुपारी जनावरांना चारण्यासाठी येणार आहे, तर तुम्हाला रोज दाखवेलच. तोपर्यंत धन्यवाद. तर हे पहा, शेळ्या आता खूप अशा छान असं चरायला लागलेल्या आहेत. आता ऑब्वियसली आपण आता रानामध्ये आलेलो आहे आणि नूतन साई बसलाय. साई कंटाळा आता रस्त्याने चलून. आणि नूतन आता शेळ्यांना झाडाचा पाला टाकते काढून. शेळ्यांना नुसतं आयतं पाहिजे, सवय लागली आयतं खायची, तर त्या मनाने अशा झाडाला खायला बघत नाही आहे. तर हे पहा, मनू लागली तिच्या मनाने. लिंबाचा काय खाते तर लिंबाचा पाला रानात येऊन. घरी नाही खात ना, आता इथं घरी शेतात येऊन लिंबाचा पाला खात आहे. म्हणू ए म्हणू म्हणूले काय खाते ग? आमची म्हणू, तिची आई मरून गेली आहे आता 2 महिन्यापूर्वी.
तर त्या तिच्या आईच्या पोटात 3 करडं होती, तर 2 करडं मरून गेली आणि ती आमची म्हणून एकटीच राहिली होती. तर तिला मी दूध पाजून एवढी मोठी झालेली आहे आता ती. तर आता खूप आज तिच्या मनाने खायला शिकली, नाही तर दुधावरच होती इतक्या दिवस. तर हे खूप चांगल्या प्रकारे तिला आता खायला शिकलेली आहे. आणि ह्या 2 शेळ्या करडच अजून काही ते शेळ्या बनलेल्या नाही आहेत. ते बघा नूतन तिला खायला घेऊन येते.